नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी इंग्रजी विषयातील पहिल्या युनिटमधील पहिली कविता बी द बेस्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट होऊया या कवितेचा चिटचॅट सोप्या भाषेतून समजून घेऊया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, चिटचॅटला सुरुवात करूया. यामधील प्रश्न पहिला, Have you got a prize in any competition? तुम्हाला एखाद्या स्पर्धेत पारितोषिक मिळाले आहे का? आन्सर, Yes, I have got a prize in running competition. होय, मला धावण्याच्या स्पर्धेत पारितोषिक मिळाले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, How did you feel at that time? त्यावेळी तुम्हाला कसे वाटले? आय फेल्ट व्हेरी हॅप्पी ॲट दॅट टाईम. त्यावेळी मला खूपच आनंद झाला. थर्ड क्वेश्चन, हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर इफोर्ट्स? तुम्ही तुमच्या प्रयत्नात कधी अपयशी झाला आहात का? आन्सर, यस, आय डिड फेल रायटिंग एसे टॉपिक ऑफ द न्यू इंडिया. होय, मी नवीन भारत या विषयावर निबंध तयार करताना अपयशी झालो. फोर्थ क्वेश्चन, डू यू थिंक वी शुड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेलर? यश तसेच अपयश या दोन्ही गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत असे तुम्हाला वाटते का? आन्सर, यस, डेफिनेटली. We should accept success as well as failure. होय, नक्कीच आपण यश तसेच अपयश स्वीकारले पाहिजे. फिफ्थ क्वेश्चन, What will be your reaction if you are not selected in a team? संघात जर तुमची निवड झाली नाही तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? आन्सर, I will feel sad, but I will try to find the reason of it and work on it to improve myself. मला खूप वाईट वाटेल, परंतु मी त्याचे कारण शोधून काढण्याचा प्रयत्न करीन आणि माझ्या स्वतःमध्ये परिवर्तन करण्यासाठी काम करीन. नेक्स्ट क्वेश्चन 1A. Read aloud the following set of words. खालील शब्दसंचय मोठ्याने वाचा. A. River, stream, sea, ocean. B. Hill, stone, mountain, rock. C. Plant, sapling, tree, seed. D. Child, adult, baby, youth. Next question B. Rearrange each of the above set of words according to the increasing order of their size or growth. वरील शब्दसंचयाचा आकार किंवा वाढ यानुसार चढत्या क्रमाने मांडणी करा. A. स्ट्रीम म्हणजे ओढा, रिव्हर म्हणजे नदी, सी म्हणजे समुद्र, ओसेन म्हणजे महासागर. बी. स्टोन म्हणजे दगड, रॉक म्हणजे खडक, हिल म्हणजे टेकडी, माउंटेन म्हणजे डोंगर. सी. सीड म्हणजे बी, सॅपलिंग म्हणजे रोप, प्लांट म्हणजे रोपटे, ट्री म्हणजे झाड. डी. बेबी म्हणजे बाळ, चाइल्ड म्हणजे मूल, यूथ म्हणजे तरुण, अडल्ट म्हणजे वयस्कर. नेक्स्ट क्वेश्चन 2. In your pre-primary classes, you must have learned the story of the lion and the mouse.
तुम्ही तुमच्या पूर्व प्राथमिक वर्गामध्ये सिंह आणि उंदीर यांची गोष्ट शिकला असालच. रीड इट इन इंग्लिश अँड फिल इन द गॅप्स यूजिंग वर्ड गिवन इन द बॉक्स. ही गोष्ट इंग्रजीतून वाचा आणि रिकाम्या असलेल्या जागी खाली दिलेल्या बॉक्समधील शब्दांचा वापर करून ही गोष्ट पूर्ण करा. A lion was sleeping in a forest. A mouse started playing on him. The lion got up angrily. He caught the mouse and was ready to kill it. The mouse begged the lion to leave it and said that someday it would help the lion. The lion heard and let it go. One day the lion was caught in a net set up by hunters. He roared loudly as he tried too hard to escape. The mouse chewed the lion and came. It free of the net with its sharp teeth and said the lion laugh. Moral of the story. A friend in need is a friend indeed. गरज असणारा मित्र हा खरोखरचा मित्र असतो. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण बी द बेस्ट मधला चिटचॅटचा भाग समजून घेतलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.